अगर ह्या गेटमध्ये आपल्याला मागच्या फेरीला पावसाने विलक्षण असा अनुभव दिला होता. असं हे जागृत देवस्थान कडेपठार. समोर ही दही खोरे आणि उंच माच्या आहेत. ओके. आणि हिशोब नियतीप्रमाणे बरं का गिरिजा, आता मराठी शिक थोडं. मला काय गुजराती एवढं येत नाही, तुला मराठी थोडंसं शिकावं लागेल. ओके. आपल्याला महाराष्ट्रात काही दिवस काढायचे आहेत. तर पहिला हिशोब करू करामाईचा. करामाईच्या हिशोब प्रणालीतील आपल्याला देवटी बुदली नवीन घेणे. ओके. कोटमा आपल्याकडे नाही, तरी पण कोटमा आणि ते देवाचे बरेचसे साज वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला, घोडा वगैरे. आणि आपल्याला घाटी वगैरे घ्यावे लागेल, नंतर गेठा घ्यावा लागेल. ओके. अशा प्रकारे देवाच्या जवळजवळ 15 ते 20 वस्तू घ्यायच्यात करामाईमध्ये. करामाईमधलं जागरण. ओके. असली खंडोबाची मूर्ती जवळजवळ 25-30 हजारापर्यंत जाते एक मूर्ती. तर 7 मूर्तींचे जवळजवळ 1.25 लाख किंवा 1.5 लाख रुपये होतात. सॉरी, 2.25 लाख रुपये. तर त्यातलं आपण आता एक 20-25 हजाराचं सामान आपण घेतलेलं आहे. 16 हजाराचं होतं, पण ते 20-25 हजाराचं झाले. ओके गिरिजा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा की आपल्याला इकडे परत देवाचा अभिषेक वगैरे करायचे, ते देव इकडे आणायचे, त्यांचा अभिषेक वगैरे. नंतर त्यांचं ते बरेचसे काय असे संस्कार असतात देवांवरती. नंतर परत जागरण, गोंधळ आणि बेडी परत करायची, लंगर तोडायचा, लंगर. ओके. अशा प्रकारे एकूण सगळी यंत्रणा ही 4 ते 5 लाखापर्यंत जाते. ओके. स्वामी समर्थ. आणखी मी तुला पुढचा हिशोब सांगतो. हो, पण ते असं का आता करायलाच घ्यावं लागणार आहे. 1001% किंवा 10,000% करावं लागणार आहे. चल मग, स्वामी समर्थ.